नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आज आपण विज्ञान भाग 1 इयत्ता 10वी क्वेश्चन बँकमधील प्रश्न बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर डॅश प्रयुक्त होणे आवश्यक असते. आता समजा एखादी फुटबॉल आहे, त्याला मला किक मारायची आहे, म्हणजे गतिमान करायचं आहे. तर मग तो किक मारल्यावर गतिमान होईल किंवा त्याची दिशा बदलायची आहे, तर मी बल प्रयुक्त करेल. मग याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए, बल. त्यानंतर पुढचा प्रश्न. ताऱ्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाची कक्षा डॅश असते. वर्तुळाकार, सरळ रेषेत, नाभिबिंदूच्या दिशेने आणि लंबवर्तुळाकार. याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी, लंबवर्तुळाकार. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या, परिक्रमा म्हणजे फिरणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या डॅश समानुपाती असतो. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, घनाला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न चौथा. दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल हे त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्या वस्तूमधील अंतराच्या डॅश असते. तर चौथ्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, वर्गाशी व्यस्तानुपाती. हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न पाचवा. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक जीचे मूल्य म्हणजेच एसआय एकक प्रणालीत डॅश आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 6.673 गुणिले 10⁻11. त्याच्यानंतर प्रश्न 6वा. हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते. क्षीण असते म्हणजे वीक असतं. तर गुरुत्वाकर्षणाचे बल, विद्युतचुंबकीय बल, अणुकेंद्रकीय बल, आंतररेणवीय बल. म्हणजे याचं उत्तर आहे गुरुत्वाकर्षणाचे बल, ऑप्शन नंबर ए. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजे जीचे मूल्य ध्रुवांवर सर्वात जास्त असते, विषुववृत्तावर सर्वात जास्त असते, पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र सारखे असते, ध्रुवांवर सर्वात कमी असते. तर योग्य पर्याय आहे ऑप्शन नंबर ए, ध्रुवांवर सर्वात जास्त असते. हे याचं योग्य उत्तर येईल. त्यानंतर पुढचा 8वा प्रश्न. विषुववृत्तावर गुरुत्व त्वरण जीचे मूल्य डॅश असते. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 9.78 मीटर पर सेकंडचा वर्ग. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9. वस्तूचे मुक्त पतन हे केवळ डॅश शक्य आहे. हवेत, निर्वातात, पृथ्वीच्या पृष्ठभागावर, यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, पर्याय क्रमांक बी, निर्वातात. निर्वात म्हणजे जिथे हवा नाही अशी जागा, निर्वात. वात म्हणजे हवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10.
कोणत्याही वस्तूचे चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या जवळजवळ डॅश आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1/6. याचं योग्य उत्तर आहे 1/6. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील 60 न्यूटन वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन साधारण डॅश असेल. 10व्या प्रश्नामध्ये आपण बघितलंच, वस्तूचे चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या जवळजवळ 1/6 आहे. आता पृथ्वीवरचं वजन 60 न्यूटन आहे, तर चंद्रावरील वजन किती असेल? मग 60 गुणिले 1/6 करूया. 60 गुणिले 1 60 आणि 60 भागिले 6 किती उत्तर येईल? 10. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 10 न्यूटन. हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12, डोबेरायनरने डॅश हा नियम मांडला. डोबेरायनरची त्रिके सर्वांना माहीतच आहे, म्हणून याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क त्रिकांचा. डोबेरायनरने त्रिकांचा नियम मांडला. त्याच्यानंतर न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम डॅशपर्यंत लागू होतो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॅल्शियम. कॅल्शियमपर्यंत लागू होतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, सारखे गुणधर्म असलेली एक्स व वाय ही मूलद्रव्ये न्यूलँड्सच्या अष्टक नियम पाळतात. या मूलद्रव्यादरम्यान कमीत कमी व जास्तीत जास्त डॅश मूलद्रव्ये असू शकतात. तर आता याचे पर्याय बघूया. 6 आणि 8, 7 आणि 15, 8 आणि 14, 6 आणि 13. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 7 आणि 15. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मेंडेलिव्हच्या वेळी डॅश मूलद्रव्ये ज्ञात होती. याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क 63 मूलद्रव्ये ज्ञात होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत एका सिलिकॉनला नंतर डॅश हे नाव देण्यात आले. म्हणजे तो पहिले एका सिलिकॉन या नावाने ओळखला जायचा आणि नंतर त्याचं नाव या 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन ठेवलं. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क जर्मेनियम. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 17, आधुनिक आवर्त सारणीत गण व आवर्त यांची संख्या अनुक्रमे डॅश व डॅश अशी आहे. आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये गण आणि आवर्त यांची संख्या अनुक्रमे डॅश व डॅश अशी आहेत. गणांची संख्या आहे 18 आणि आवर्तांची संख्या आहे 7. म्हणून योग्य पर्याय येईल 18 आणि 7. हे याचं योग्य उत्तर राहील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा डॅश आहे. याचं योग्य पर्याय आहे ऑप्शन नंबर बी पर्याय क्रमांक बी एल. एल हे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 19, गण 1 व 2 मिळून डॅश खंड बनतो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए एस हा खंड बनतो. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या अणुअंकाची जोडी एकाच गणात असल्याचे दर्शवते. आता ऑप्शन बघूया, 11 19, 6 12, 4 16, 8 17. आता याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर
ए 11 आणि 19. पर्याय क्रमांक अ 11 आणि 19. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 21. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती सर्वात जास्त आहे? म्हणजे तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो, दुसऱ्याला देतो. तर 21 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोडियम. Na म्हणजे सोडियम, Mg म्हणजे मॅग्नेशियम, Al म्हणजे ॲल्युमिनियम, Cl म्हणजे क्लोरीन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोडियम. त्याच्यानंतर प्रश्न 22. खालीलपैकी सर्वात मोठ्या आकारमानाचे मूलद्रव्य कोणते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क पोटॅशियम. के म्हणजे पोटॅशियम. प्रश्न 23. दिलेल्या मूलद्रव्यांच्या त्याच्या धातू गुणधर्मानुसार योग्य उतरता क्रम निवडा. आता याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन आणि क्लोरीन. हे याचं हा योग्य उतरता क्रम आहे. त्याच्यानंतर प्रश्न 24. प्रश्न 24. आवर्त सारणीत वरून खाली जाताना खालीलपैकी काय वाढत जात नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क संयुजा. संयुजा वाढत जात नाही. काय वाढत जात नाही म्हटले, मग याचं योग्य येईल संयुजा, पर्याय क्रमांक क. त्याच्यानंतर प्रश्न 25. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणु आकारमान वाढत जाते, कमी होत जाते, सुरुवातीस कमी होत जाऊन नंतर वाढत जाते, तेवढेच राहते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कमी होत जाते. काय उत्तर आहे याचं? कमी होत जाते. पर्याय क्रमांक बी कमी होत जाते हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न 26. खालीलपैकी आधुनिक आवर्त सारणीत अचूक विधान कोणते? 18 आडव्या ओळींना आवर्त म्हणतात, 7 उभ्या स्तंभांना गण म्हणतात, 18 उभ्या स्तंभांना गण म्हणतात, 7 आडव्या ओळींना गण म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क 18 उभ्या स्तंभांना गण म्हणतात. 18 उभ्या स्तंभांना गण म्हणतात हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 27. डी खंडातील मुलांना डॅश मूलद्रव्ये म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ संक्रमक मूलद्रव्ये असे म्हणतात. डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्ये असे म्हणतात. त्याच्यानंतर प्रश्न 28. अणूचे आकारमान त्याच्या डॅशने दर्शवतात. आकारमान म्हणजे साईज, तर ती त्याच्या त्रिज्येने दर्शवली जाते. मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब त्रिज्येने. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 29. अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर म्हणजे डॅश होय.
अणुकेंद्रक म्हणजे केंद्र, कोणत्याही अणूचं केंद्र, आणि बाह्यतम कवच म्हणजे बाह्य कवच याच्यातलं अंतर म्हणजे अणुत्रिज्या होय. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, अणुत्रिज्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न 30वा. अणुत्रिज्या या एककात मोजतात. ऑप्शन आहेत नॅनोमीटर, पिकोमीटर, मायक्रोमीटर, मिलीमीटर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, पिकोमीटर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. मूलद्रव्याची धनायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे मूलद्रव्याचा डॅश गुणधर्म होय. आता धन आयन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो. काय करतो तो? इलेक्ट्रॉन डोनेट करतो. मग त्याच्यात धातूचे गुणधर्म वाढतात. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, धातू गुणधर्म. त्याच्यानंतर 32वा प्रश्न. डॅश हे हॅलोजन कुलातील द्रव मूलद्रव्य आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, ब्रोमीन. ब्रोमीन हे हॅलोजन कुलातील द्रव मूलद्रव्य आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. ऑप्शन नंबर ए हे याचं योग्य उत्तर आहे. गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रश्न 34वा. मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे मूलद्रव्याचा डॅश गुणधर्म होय. ऋणायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे तो इलेक्ट्रॉन घेतो, निगेटिव्ह चार्ज घेतो, ऋण चार्ज घेतो. म्हणजेच त्याच्यामध्ये कोणते गुणधर्म वाढतात? धातू गुणधर्म वाढतात. म्हणून याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक अ. त्याच्यानंतर पुढे प्रश्न 35वा. शून्य गणातील मूलद्रव्यांना डॅश असे म्हणतात. त्यांना म्हणतात ऑप्शन नंबर ड, राजवायू असे म्हणतात. याचं योग्य उत्तर येईल राजवायू. शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न 36वा. रासायनिक सूत्रांचा वापर करून अभिक्रियेच्या संक्षिप्त रूपाला डॅश असे म्हणतात. रासायनिक बदल, रासायनिक संज्ञा, रासायनिक समीकरण, रासायनिक अभिक्रिया. तर रासायनिक सूत्रांचा वापर करून अभिक्रिया ही रासायनिक समीकरणाने दाखवली जाते. मग याचं योग्य उत्तर येईल रासायनिक समीकरण. त्याच्यानंतर प्रश्न 37वा. आयनांवरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला डॅश असे म्हणतात. धनप्रभार जेव्हा वाढतो आणि ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला पर्याय क्रमांक सी, ऑक्सिडीकरण. सी म्हणजे ड असे ऑक्सिडीकरण असे म्हणतात. प्रश्न 38वा. ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकांपासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात. उत्पादिते म्हणजे तयार झालेली एखादी उत्पादन, त्याला म्हणतात उत्पादिते. त्या अभिक्रियेला डॅश म्हणतात.
त्या अभिक्रियेला म्हणतात अपघटन अभिक्रिया. पर्याय क्रमांक अ. याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक अ. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 39. डॅश रासायनिक समीकरणाच्या उजव्या बाजूला लिहितात. रासायनिक समीकरणाच्या उजव्या बाजूला. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अभिक्रियाकारके म्हणजे ज्याच्याकडून अभिक्रिया होते आणि मग उत्पादने तयार होतात, मीन्स उत्पादिते तयार होतात. मग उजव्या बाजूला अभिक्रियाकारके लिहितात आणि डाव्या बाजूला उत्पादिते लिहितात. समीकरणाच्या म्हटलंय म्हणजे आपली जी डावी बाजू असेल ती समीकरणाची उजवी असेल, म्हणून अभिक्रियाकारके हे उत्तर योग्य राहील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 40. झिंक सल्फेट म्हणजे ZnSO4 च्या जलीय द्रावणात बेरियम क्लोराईड म्हणजे BaCl2 चे जलीय द्रावण मिसळले हे डॅश अभिक्रियेचे उदाहरण आहे. याचं योग्य उत्तर आहे दुहेरी विस्थापन, डबल डिप्लेसमेंट इंग्लिशमध्ये म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे दुहेरी विस्थापन अभिक्रियेचे उदाहरण आहे. त्याच्यानंतर प्रश्न 41. विद्युत शक्तीचे एकक डॅश आहे. विद्युत शक्तीचे एकक वॅट हे आहे. याचं योग्य उत्तर येईल वॅट, पर्याय क्रमांक ब. त्याच्यानंतर वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये डॅश इतके विभवांतर असते. वीजयुक्त तारा म्हणजे लाईव्ह वायर म्हणजे ज्याच्यात इलेक्ट्रिसिटी करंट चालू असतं, आणि तटस्थ तारा म्हणजे न्यूट्रल. यांच्यामध्ये किती विभवांतर असतं? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 220 व्होल्ट हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर विद्युत दिव्यांमध्ये डॅश धातूचे कुंडल असते. आपण लहानपणापासून ही गोष्ट ऐकतच आलो आहे. विद्युत दिव्यांमध्ये टंगस्टन या धातूचे कुंडल असतं. ऑप्शन नंबर ब हा याचा योग्य पर्याय राहील. त्याच्यानंतर वीज बिलात वीज वापर डॅशमध्ये देतात. तुम्ही आपल्या घरात जे लाईट बिल येतं, वीज बिल म्हणजे लाईट बिल, त्या लाईट बिलामध्ये कधी बघितलं आहे का विजेचा वापर कशात देतात? प्रत्येक महिन्यानुसार दिलेला असतो. जर बघितलं नसेल तर अवश्य बघा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, युनिटमध्ये देतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 45. प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता डॅश इतकी असते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 50 हर्ट्झ. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 46. हल्ली घरातील विद्युतधारा अचानक वाढल्यास ती बंद करण्यासाठी डॅश कळ वापरतात. 4 ऑप्शन आहेत MCA, MCC, MCD, MCB. आता घरामध्ये कधी कधी काय होतं, विद्युतधारा अचानक वाढली तर ती बंद करण्यासाठी आपल्या घरात एक कळ बसवलेली असते सध्या, जेणेकरून आपल्या घरातील ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहे त्या खराब बिघडण्याचा धोका संभवतो जर विद्युतधारा वेळेत बंद झाली नाही तर मग याच्यासाठी MCB नावाची कळ बसवण्यात येते. याचं योग्य उत्तर आहे MCB.
बी, MCBचा फुल फॉर्म आहे मिनिएचर सर्किट ब्रेकर. मिनिएचर सर्किट ब्रेकर. तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 47. या मिश्रधातूच्या कुंतलांचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युत रोध म्हणून करतात. स्टेनलेस स्टील, नायक्रोम, तांबे आणि ब्रांझ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, नायक्रोम. नायक्रोम हे निकेल आणि क्रोमियनपासून बनलेले असते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 48. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला डॅशचा नियम असेही म्हणतात. याचं पर्याय आहे न्यूटनचा गतिविषयक नियम, न्यूलँडचा अष्टकाचा नियम, मेंडेल्सचा आवर्ती नियम, मॅक्सवेलचा बुच स्क्रू नियम. आता एकदम सोपे पर्याय दिलेले आहेत, तर मग तुम्हाला याच्या उत्तराचा अंदाज करता यायला पाहिजे. गेस करा 2 मिनटं. तर याचं योग्य उत्तर आहे ड, मॅक्सवेलचा बुच स्क्रू. हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 49. विद्युतीय मापन करण्यासाठी डॅश याचा वापर करतात. तर 4 पर्याय आहे थर्मामीटर, गॅल्व्हनोमीटर, व्होल्टमीटर, विद्युत मीटर. थर्मामीटर तर आपण ताप मोजण्यासाठी वापरतो, शरीराचं तापमान. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गॅल्व्हनोमीटर. त्याच्यानंतर पुढील प्रश्न 50. खालीलपैकी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे नियम या शास्त्रज्ञाने शोधून काढले. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, मायकल फॅरेडे. मायकल फॅरेडे यांनी या शास्त्रज्ञाने शोधून काढले विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे नियम. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्नच बघूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेला भाग पूर्ण करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.